क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने मी माझ्या बहुजन बांधवांशी संवाद साधत आहे। मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने समस्त बहुजन बांधवांना मी जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। बंधूंनो, काळ कोणताही असू द्या, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा लिहिला आणि छत्रपती शिवराय खऱ्या अर्थाने उजेडात आले। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक यांनी भीमबुद्धाचा विचार आपल्या शायरीतून जोरकसपणे मांडला। नामदेव ढसाळ, दया पवार, बाबूराव बागुल अशी कितीतरी नावं घेता येतील। या लोकांनी शोषितांच्या, वंचितांच्या, कष्टकऱ्यांच्या चळवळी जिवंत ठेवण्यासाठी आपल्या लेखण्या झिजवल्या। येणाऱ्या काळात आपले हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी तुम्हाला मला पुढे यावं लागेल, कारण आता त्यासाठी फुलेशाह आंबेडकर जन्माला येणार नाहीत। राजे पुन्हा जन्माला या, ज्योतिबा पुन्हा जन्माला या, बाबासाहेब पुन्हा जन्माला या, अशा पद्धतीची साद घालून आम्हाला आता जबाबदारी टाळता येणार नाही। आता आम्हालाच आमचा जन्म सार्थकी लावावा लागेल। म्हणून सांगतो, आता मी तरी थांबणार नाही। क्रांतीच्या वाटेवरून लांबणार नाही। कुणीतरी जन्म घेईन, वाट त्याची बघणार नाही। कारण एकदा दिला होता शिवबानं जीवाला जीव, एकदा दिला होता ज्योतिबानं जीवाला जीव, एकदा दिला होता शाहू राजानं जीवाला जीव, एकदा दिला होता भीमानं जीवाला जीव। आता परतून त्यांचाच जीव पुन्हा घेणार नाही। आता जीव जाईन अथवा राहीन, पैकी एकच काहीतरी होईन। वादळ बनून मीच आता स्वतःला क्रांतीच्या वाटेवर भिरकावून देईन। बंधूंनो, येणाऱ्या काळात तुम्हाला, मला, प्रत्येकाला अशा पद्धतीनं लढण्याची, विषमतामूलक व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल। त्याशिवाय दुसरा पर्याय नाही।